चार जाण जे भगत सिंग आमच्या गोयचे जे असेंब्लीचे अरेस्ट केल्या, जोपर्यंत चारही भगत सिंगांक सोडना हे लोक हांगसरल्यान हालचिना. की चार भगत सिंग या सरकारान या मुख्यमंत्र्यान अरेस्ट केले म्हणून फाटल्यान कोण तरी उलयतालो, पूण हांव मातशें इल्लें विस्तारान सांगता. ते चार जाणांचे भगत सिंगाची नांव आसा. एक आमचो बाब उपेंद्र, दुसरो सागर, आपा आणि उमेश. आणि मुख्यमंत्र्याच्या नजरेक हाडून दिवपाक सोदता हांव की हे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते, बुथाचेर अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केला. दुसरे मुख्यमंत्र्याक हांव विचारपाक सोदता की मुख्यमंत्र्यान फ्लोर ऑफ द हाऊसार सांगले की ते टेररिस्ट आणि असेंब्लीन ते गन घेऊन येवपाक शकता म्हणून. दुसरो सुदीन ढवळीकर सांगता ते फातर घेऊन भितर येतले म्हणून. म्हणजे हाजो अर्थ कितें की गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान फ्लोर ऑफ द हाऊसार एडमिट केले की लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जाल्ली आसा. लॉ अँड ऑर्डर इज गॉन फॉर अ टॉस. अरे असेंब्ली जाका आमी टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणटा, तातूंत भितर गन घेऊन मनीस येवपाक शकता. हाजो अर्थ कितें की जो होम मिनिस्टर हा, जो मुख्यमंत्री हा, तो सांगता की ते लॉ अँड ऑर्डरूच ना, तुम्ही कितें भितर घेऊन या. हाजो तो स्टेटमेंट जाता. हाजेर आमी डिमांड करता की मुख्यमंत्र्यान रिजायन जावचें. जर तर मुख्यमंत्री फ्लोर ऑफ द हाऊसार सांगता की लोक फाल्यां गन घेऊन असेंब्लीन येतले, हाच्या वयल्यान सिद्ध जाता की गोंयची लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जाल्या. गोंयान लॉ अँड ऑर्डर ना. आता पयर जेन्ना 39A चे प्रोटेस्टर जेन्ना एका मंत्र्याच्या घरा गेले तेन्ना मुख्यमंत्र्यान कितें स्टेटमेंट केलो की तुम्ही संविधाना भितर जो तुमकां अधिकार दिला, ताणें सांगले की पणजे आझाद मैदानाचेर नोटिफाईड एरिया, थंय तुम्ही प्रोटेस्ट करा, काय हरकत ना. तशेंच ते मुख्यमंत्र्याक सांगपाक सोदता की साऊथ गोवाचो नोटिफाईड एरिया इज लोहिया मैदान. तुवें सांगिल्ले त्या डायरेक्शनाचेर आज सावड्डेचे, मिराबागचे, सांग्या वयले लोक, कुडचडेचे लोक पीसफुल प्रोटेस्ट करपाक जी एरिया डिमार्केट केल्या प्रोटेस्ट करपाक लोहिया मैदान, थंय बशिल्ले. सो तुवें तांकां कित्याक डिटेन केले, कित्याक उबारले, हाचेर म्हाका दिसता तुवें फ्लोर ऑफ द हाऊसार पयलीं सांगचें. ज्या राज्याच्या होम मिनिस्टराक आणि ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याक जेन्ना फ्लोर ऑफ द हाऊसार जेन्ना तो सांगता की थंय गन घेऊन येवपाक शकता, हाज्या वयल्यान तुम्ही आज गोंयची परिस्थिती पळया. म्हाका दिसता फाटल्या दिसांनी बाब शंकर पोळची खंय तरी आतां हांवें पळयल्लो हांगा, स्वप्नेश शेर्लेकर जो एक नामनेचो एक्टिव्हिस्ट, जो आज गोंय राखपाक जेन्ना मुखार सरला तेन्ना ताकाय अरेस्ट करपाचो प्रयत्न जालो. तेन्ना आमी थंय गेल्ले, आमचो खासदारूय गेल्लो. पुलिसाचेर दबाव येवन पुलिसाक ताका थंय सोडचो पडलो. हांव हे सगळे पुलीसवाल्यांक आज आनी ह्या मुख्यमंत्र्याक सांगपाक सोदता की तूं आज आमकां हांगा ही पुलिसाची दादागिरी दाखोव नाका. आमी जेल भलो आंदोलन करपाक तयार आहा. सावड्ड्यांनी पुराय गोंयचे लोक एक जातले आनी तूं सगळे गोंयकारांक घाल भितर. अरे हो भारतीय जनता पार्टी म्हणटा तो पक्ष जेन्ना ब्रिटिशरा कडल्यान ह्या देशाक जेन्ना स्वातंत्र्य मेळपाक सोदताले हे देशाचे नागरीक, तेन्ना हे मर्सी पिटिशनां सायन करताले. हांकां देशभक्ती कितें आहा? म्हाका दिसता गोंय राज्य परत एकदा स्वातंत्र्य मेळपाक ही चळवळ म्हाका दिसता मिराबागच्या लोकांनी उठयल्ली आसा. मुख्यमंत्र्याक आव्हान करता की जे चार कार्यकर्ते तुझ्याच पक्षाचे, ज्यांनी तुझ्या पक्षाच्या भुतार थंय प्रेसिडेंट म्हणून काम केला, तुजो जो आता स्पीकर जो आमदार गणेश गांवकर हाकाचे काम केला, तांकां पयलीं तूं सोडय. तो मेरेन म्हाका दिसता तांणी ऑलरेडी उलो मारला की आमी हांगाच्यान हालपाचे ना. आणि जर तर ही तानाशाही जर तर ही वाढली जाल्यार म्हाका दिसता पुराय गोंयच्यान लोक हांगा येतले आणि एक गोंयान सगळे पेट्टले. काही महिने तुमचे उरले. कोण म्हणटा नोव्हेंबरान जातले, कोण म्हणटा डिसेंबरान जातले इलेक्शन. काही महिने तुमचे उरल्या, तुमचे दीस भरल्या आणि दीस सरकार, दीस गव्हर्नमेंट
ऑफ प्रमोद सावंत हे म्हाका दिसता जशें आमी पोर्तुगेजाक हांगाच्यान धांवडावन घातिल्ले तशें हांकां सगळ्यांक धांवडावन घालचें पडटलें गोंयच्या. ब्रिटीश अमित बाब, खंय तरी इतल्या वर्सांत पयल्या फावट खंय तरी आंदोलन करपी असेंब्लीन भितर गेल्या आनी सरकाराक आमकां बंधारो नाका म्हणून एक पोस्टर दाखयलें. हेचेर तुका कितें दिसता? अरे आमी ह्या देशाचे नागरीक, भारत देशाचे नागरीक, भारत देशाच्या नागरिकाक एक संविधान आसा. प्रत्येक मनशाक जो अधिकार आसा त्या संविधानान बरयला. गेल्ल्या लोकसभेच्या इलेक्शनाच्या टायमार तांच्याच एका खासदारान कितें सांगिल्लें, आमचे जर 400 पार आयले जाल्यार आमी संविधानूच चेंज करतले म्हणून. सो हे म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान हे पयलीं लक्षांत घालपाक जाय की हे भारतीय जनता पार्टीचे सरकार लोकांक काबार करपा आयला. कितें केलें तांणी असेंब्लीन वचून? असेंब्लीन वचून तांणी जे पळय लोकप्रतिनिधी निवडून काडल्या, जे मोने जाले मोने, ह्या तिनूय मतदारसंघाचे आमदार एकटोय येवना तांकां मेळपाक, एकटोय येवना विचारपाक बाबा तुमची अडचण कितें किंवा तुमकां जाय कितें हें विचारपाक कोण येवना. सो जेन्ना लोकप्रतिनिधी उलयना, जेन्ना पोलीस स्टेशनार हाडला, कितें डिसिजन घेतला तुमी? पळय आमी एकूच डिसिजन, आमकां हो जो बंधारो नाका म्हणून आमी प्रोटेस्ट करपा आयिल्ले. आयज खंय तरी आमी पिसफूल प्रोटेस्ट जे पणजे आमी जे आझाद मैदानार जो आमचो प्रोटेस्ट फायनल जाल्लो ते कोड ऑफ कंडक्टा लागून आमी खंय तरी आमचो प्रोटेस्ट हांगा लोहिया मैदानाचेर शिफ्ट केलो इतलेच खातीर की आमकां हे लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन हाडपाचें नाका आसलेलें आनी पब्लिकाक हें करपाक नाका. पूण आयज आमकां हे पुलिसांनी हांगा हाडल्या पळय तेजेर दाखोवन दिला हे सरकार हुकूमशायेचेर चलता. आनी दुसरी गजाल, आयज जे आमचे 4 जाण जे भगत सिंग आमचे गोंयचे जे असेंब्लीक जे अरेस्ट केल्या, जो पर्यंत ते 4 भगत सिंगांक सोडना हे लोक हांगसरल्यान हालचिना. हे आमी स्टँड घेतलेलो आसा. हे जे तुमी पळय अरेस्ट केल्या पळय हे देश विरोधी आनी गोंय विरोधी न्हू, हे गोंय साल्वार करपा खातीर, गोंय राखपा खातीर आपलो आवाज असेंब्ली उठयल्लो आसा. तुमची कापस्ताद ना थंय असेंब्ली आमचो आवाज काडपाक लागून म्हणून आयज आमकां येवचें पडलें. आनी हे आमचे भगत सिंग आयज गोंय राखपाक उठल्यात आनी अशेंच आयज एक एकलो भगत सिंग तयार जायत रावतलो. आनी जो पर्यंत हे 4 भगत सिंगांक आमच्या सोडना तो पर्यंत आमी ह्या पुलीस स्टेशना वयल्यान हालपाना. संकेत बाब, हांगा तुमच्या वांगडा जाणटी आसा, सारकी आसा, कोणाक समज कितें जालें जाल्यार हेका जबाबदार कोण? जबाबदार गव्हर्नमेंट आनी हे जी बिल्डींग पळय कोणाची कस्टडीन आसा ते जबाबदार. हे आमकां जे खंयचे बिल्डिंगेन आसा ते जबाबदार आसतले. आमच्या हांगा जर कोणाक लोकांक प्रेशराचे आसा, डायबिटीज आसा, खुबशे हे आसा. आयज तुमी पळयात कितले हांगा गरमी जाता, तरी आसतना हो लोक बसलेलो आसा. हेची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंट आनी जो होम मिनिस्टर आसा आमचो सीएम हो रिस्पॉन्सिबल आसतलो. आणि सीएमान तुमकां टेररिस्ट म्हणला तेची तुम्ही माफी आमी तेच सांगला, टेररिस्ट न्हू आमी. भगत सिंग पयलीं जे ब्रिटीश आसलेले हे आसले पळय पोर्तुगीज, ते जे देश राखपा लागून मुखार सरताले तांकां हेच म्हणटाले, तेंचेर गुळी घालताले. तरी वचून आमचे स्वातंत्र्य सैनीक फाटीं सरली ना. आनी तेंचेच जे रक्त आसा पळय आतां प्रत्येक गोंयकाराच्या भितर सळसळपा लागलेलें आसा. हे स्वातंत्र्य सैनिकांचे आमचो स्टँड एकूच आसा. जो पर्यंत हे 4 भगत सिंगांक रिलीज करना तो पर्यंत आमी हालचे ना. आनी जर तुमी रिलीज करना जाल्यार फाल्यां 100 भगत सिंग तयार जातले. हे तुमकां हांव आतांच